पुत्र आणि पवित्र आत्मा यांची नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्त सांगतो, मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दावर जगतो. पण त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. शांत राहूया, आपल्या पापांची आठवण करूया आणि परमेश्वराच्या दयेची याचना करूया. सर्वशक्तिमान आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेले हो. प्रत्येक वर्षी तू आम्हाला 500 काळाच्या पवित्र धर्माच्या नागरिकात घालतोस. त्याद्वारे ख्रिस्ताखाली घडलेल्या अनुभव समृद्धीचे ज्ञान आम्हाला प्राप्त होवो आणि त्याचा लाभ होण्याचा आम्ही पात्र होवो. ही प्रार्थना तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्रांचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नागपुड्यात प्राणवायू फुंकला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लावली आणि त्यामध्ये आपण घडविलेला मनुष्य ठेवला. परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर व स्वादिष्ट फळे देणारी अशी सर्व जातीची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवन वृक्ष आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान देणारा वृक्ष ही जमिनीतून उगवली. परमेश्वर देवाने उत्पन्न केलेल्या सर्व वनचरांमध्ये सर्प पारवंत होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले ते खरे काय? स्त्रीने सर्पाला म्हटले, बागेतल्या झाडांचे फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला,
तुम्ही खरोखर म्हणणार नाही. देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्या झाडाचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हाला बरे वाईट कळू लागून तुम्ही देवासमान व्हाल. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणपणाच्या प्राप्तीस इष्ट आहे असे स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले. त्याने ते खाल्ले तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण मग्न आहोत असे त्यांना कळून आले. तेव्हा त्याने अंजिराची पाने शिवून आपल्यासाठी कटिवेष्टनी केली. प्रभूचा शब्द. यातून घेतलेले वाचन. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसामध्ये अशा प्रकारे मरण पसरले. नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप घडण्यात येत नाही. तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. परंतु जशी अपराधांची तशी कृपादानाची गोष्ट नाही. कारण या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरिता विशेष करून विपुल झाली आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याद्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही. कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो त्या एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान करणे ते कृपादान पुष्कळ अपराधापासून झाले. जर त्या एका इस्माच्या द्वारे त्या एकाच इस्माच्या अपराधाने राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान त्याची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करते. तर मग
जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळजण पापी ठरले होते, तसे या एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने पुष्कळजण नीतिमान ठरले. प्रभूचा शब्द. जयघोष. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगत असतो. प्रभु तुम्हारो असो. संत मतेच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. तेथे त्याने 40 दिवस व 40 रात्र उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक, कारण तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंडावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून घेतील. येशूने त्याला म्हटले, परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस असंही शास्त्रलेख आहे. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन जगातील सर्व राज्ये व त्याचे वैभव दाखवले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे तुला देईन. येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. मग सैतान त्याला सोडून निघून गेला आणि पहा, देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. प्रभूची शुभवर्तमान. आणि पृथ्वी सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता धर्मनिष्ठा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकाच प्रभू येशू ख्रिस्त यावर निष्ठा ठेवतो. सर्व लहान पृथ्वी त्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, त्या परमेश्वरापासून परमेश्वर पासून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्यापासून सर्व उत्पन्न झाले. आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने पासून बाहेर केले आणि तो मनुष्य आम्हासाठी पृथ्वी कोणी त्याच्या आधारे त्यांनी पकडले. तो मला म्हणाला आणि Thank you.
प्रार्थना करण्याची गरज आहे आणि विशेषतः प्रायश्चित्त काळामध्ये तर अधिक प्रार्थना करण्याची गरज आहे. ख्रिस्तासह एक निष्ठेने जागृत राहून आपण आपल्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद असेल, प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना या प्रायश्चित्त काळात विविध प्रकारच्या आध्यात्मिक उपक्रमाद्वारे भाविकांना प्रभूच्या प्रीतीचा अनुभव देण्यास पवित्र आत्म्याची कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी मिळावी म्हणून जगातील सर्व राजकर्त्यांना आपापल्या देशाचे शेजारी देशांशी संबंध सलोख्याचे व परस्पर स्नेहाचे ठेवून स्थानिक व जागतिक युद्धाचा धोका टाळण्यास विशेष प्रयत्न करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. या कृपेच्या काळात मोहावर विजय मिळवण्यासाठी प्रभू आपल्याला शक्ती देतो. सैतानाच्या प्रलोभनांना बळी न पडणाऱ्या प्रभू येशूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर येत असलेल्या मोहावर विजय मिळविण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रायश्चित्त काळ हा परमेश्वराचे प्रेम व क्षमा सर्व गोष्टीहून कसे महान आहे हे ओळखण्याचा काळ. या काळात आपले अंतःकरण शुद्ध ठेवून प्रार्थना, उपवास व दान धर्माच्या साहाय्याने प्रभूच्या अधिकाधिक जवळ येण्यास आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील सर्वांवर विशेष करून जे आजारी आहेत, प्रवासात, परगावी व परदेशात आहेत अशावर प्रभूचा बंदोबस्त असावा. सर्व विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य लाभावे. आपल्याला चांगले निरोगी हवामान लाभावे. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझे लोक पुन्हा तुझ्याकडे येत आणि संपूर्ण अंतःकरणाने तुझी सेवा करतो. श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे सहाय्याची याचना केली आहे. आमच्या जीवनात तुझ्या दयेच्या आणि प्रेमाची जाणीव करून दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधुभगिनींनो, माझे आणि तुमचे वेदांत सरस्वती परमेश्वर त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, या पवित्र काळाच्या प्रारंभी दान अर्पण करण्यास आम्हाला पात्र कर. या दानाच्या समर्पणामुळे आमच्या जीवनात परिवर्तन घडून आले. ही प्रार्थना आम्ही तुझ्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभु तुम्हावर बरसो.
तुमचे नगर प्रभूकडे लावा. बाबा परमेश्वराचा आभार मानूया. हे प्रभू पवित्र सर्व समोर शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या सर्वत्र आभार मानून योग्य व आनंददायक आहे हे आमचे कर्तव्य आहे. आपल्या 40 दिवसांच्या उपवासाने प्रभूच्या प्रायश्चित काळाला अर्थ लावूया. पापापासून आमची सुटका करावी, शुद्ध अंतःकरणाने पुनरुत्थानाच्या भोजनात सहभागी व्हावे व शेवटी अभिवचन स्वर्ग राज्यात प्रवेश मिळावा असे शिक्षण सैतानाचे मोहपाप दूर करून त्याने आम्हाला दिले. म्हणून सर्व दूत सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पिताने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून त्यांच्यावर दाव बसावा म्हणून तुझा पवित्र आत्मा पाठवा. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वच्छ दुःख भोगाला सामोरे गेला व त्याने भाकर घेतली, आभार म्हणून ती मोडली आणि त्या शिष्यामध्ये म्हटले, तुम्ही सर्वजण पी आणा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण झाले. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभूने त्याला घातला, पुन्हा तुझे आभार मानले व तो त्याला त्या शिष्यामध्ये म्हटले, तुम्ही सर्वजण आज घ्यावे, कारण हा माझा रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं रक्त आहे, हे तुमच्या भूतकाळाच्या पापात क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर दानाच्या कार्यात अर्पण करतो. तुझ्या संतुलनास सेवकांस पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनंती. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्ट कर. जे आमच्या अन्य बंधू भगिनी
पुनरुत्थानाच्या आशेने महानगर घेत आहे आणि जे तुझ्या देवीवर विसंबून मरण पावले आहे त्यांची तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मारिया, तिचा पती संत योसेफ, तुझ्या प्रेषित आणि युगायुगच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सवय व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताद्वारे हे सर्व समर्थ देवगीच्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आपल्या तांदळाच्या आज्ञेची ईश्वरीशी म्हणून प्रेरित होऊन आम्ही ध्येय करतो. हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडत असताना घेऊन त्या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे. म्हणजे दिव्य अशी जनता ताणाला तुझ्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने मी पापांपासून मुक्त राहून सर्व प्रकारच्या चिंता विवंचनापासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या शिकांस म्हणालाच म्हणून माझ्या शांती राखून ठेवतो, माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त विचार श्रद्धेकडे बघ आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐकण्याची कृपा कर. तू नित्य जीवन सुद्धा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. एकमेकात शांती वर्धन करू. हे पहा परमेश्वराचे कोकण, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकण. या कोकणाच्या भोजनात बोलवण्यात आले धन्य.
शरणं प्रभो शरणं 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 प्रभो शरणं 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 प्रभो शरणं 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 प्रभो हृदयात देवी तुझं नाम गावे तुझं गावे स्तुती करावे हृदयात देवी तुझं नाम गावे तुझं गावे स्तुती करावे आमची श्रद्धा वाशी वाढवतोस या ख्रिस्ती शरीरावरील आमचे प्रेम तू दृढ करतोस तुझ्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दाप्रमाणे वागण्यास व आमच्या जीवनाच्या भागात प्रभू येशू ख्रिस्ताच्या शोधण्यास आम्हाला सहाय्य कर तो परमेश्वर असून सर्व काही जिवंत तो राज्य करतो तुम्हारो संकटामध्ये आशा बाळगण्यास मुळासमोर खंबीर राहण्यास आणि शाश्वत कारणावर श्रद्धा ठेवण्यास त्यांना कृपा कर. प्रार्थना यांच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणावर येवो. त्या ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवून आहे. पुढे गेली सगळ्यांना तुम्ही बऱ्या आहे ना सगळ्यांना
तर येशू ख्रिस्त स्वतःहून खुद्द येशू ख्रिस्त चालून समजा आता इथे आला, इथे समोर आला येशू ख्रिस्त, आणि जर ख्रिस्ताने सांगितलं की माझ्या मागे या, किती जण आत्ताच्या आत्ता लगेच सोडून सगळं काही सोडून येशू ख्रिस्ताच्या मागे येणार? अजिबात नाही. विचार करून सांगा किती जण येणार? अजिबात मला पाहिजे. पहिला काय सांगायचं त्यांना, आम्हाला घरी जाऊन होम लोन आहे, गोल्ड लोन आहे, कार लोन आहे, एज्युकेशन लोन आहे, विमा आहे, बँकेमध्ये जायचं आहे, फिक्स डिपॉझिट आहे. आपण ख्रिस्ताला सांगितलं 1-2-3 तास झाले, फक्त 3 तास, एक दिवस एक दिवसामध्ये एक दिवस सुद्धा असा की जगातील उच्च घटना होणार आहे, जगातील उच्च घटना स्वतः येशू ख्रिस्त, आणि आपण लगेच सोडून जाऊ शकत नाही. ह्यालाच खरं गुलामगिरी म्हणतात. आणखी एक विचार बघूया, किती जण वाटते की पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही, म्हणजे पैशाने आनंद मिळत नाही. किती जण वाटते पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही? किती जण वाटते ओ माय गॉड, सगळी विचार आत्ता दुसरं पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही तरी मला पैसा हवा आहे? किती जण आहे? आनंद विकत घेऊ शकत नाही कारण मला हवा आहे, अजून हवा आहे. किती जण आहे? या पृथ्वी तलावरती 84,000 जीव आहे, 84,000 जीव आहे. त्यामधून फक्त माणूस पैसा कमावतो, तरीही माणसाचं पोट कधीच भरत नाही. 10,000 असले की 20,000 पाहिजे, 20,000 असले की 50 पाहिजे, 50 असले की 1 लाख पाहिजे, माणसाचं पोट कधी भरत नाही. म्हणून ख्रिस्त काय सांगतो की मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही. त्याचा अर्थ हाच, माझा काही ऑब्जेक्शन नाही, आपल्याकडे भरपूर पैसा असावा, करोडोने पैसा असावा, काही हरकत नाही, पण पैशांचं गुलाम फक्त भाकरीवर जगणं, म्हणजे फक्त जागतिक वस्तूवर जगणं, फक्त जागतिक गोष्टीवरती जगणं हे ख्रिस्ताला म्हणले नाही, हे सांगायचं. तुम्ही जितेंद्र सिंग शर्मीचं नाव ऐकलं असेल. जितेंद्र सिंग शर्मी, त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. पद्मश्री अवॉर्ड त्यांना का मिळाला? कारण ते कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी 5,000 डेड बॉडीजला अंत्यसंस्कार दिला, आणि त्यांच्या धर्माप्रमाणे घरातून, रस्त्यावरून, गटारामधून, एका कचऱ्यामधून त्यांनी बॉडी उचलल्या त्या कोरोनामध्ये. काय हरवलं त्याला माहिती आहे. आणि त्यांनी 5,000 डेड बॉडीजला अंत्यसंस्कार दिला त्यांच्या धर्माप्रमाणे, म्हणून त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. तर त्यांचा युट्यूबवर ऐका, त्यांचं एक फक्त सांगतात. तर ते सांगतात की एका घरी वडिलांची डेड बॉडी पडलेली होती. तिथं मुलं, त्यांना फोन आला, ते लगेच गेले, ते लगेच गेले तर बघतात वडिलांची डेड बॉडी समोर आहे. तर त्यांनी मुलांना सांगितलं की मला उचलून द्या, ॲम्ब्युलन्स आहे. तीनही मुलं उभे आहेत, कोणच वडिलांच्या डेड बॉडीला हातावर तयार नाही. नाही आजारी मला हे झालं किंवा ते झालं, कोणच डेड बॉडीला हातावर तयार नाही. मग शेवटी त्यांनी जितेंद्र सिंग शर्मी त्यांनीच आपली टीम आणली आणि ती डेड बॉडी उचलते आपल्या किटमध्ये बांधली. तेव्हा ते प्लास्टिकचं किट होतं माहिती आहे मला, ते किटमध्ये बांधले आणि ॲम्ब्युलन्समध्ये. जशी बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये टाकली, लहान भाऊ हळूच न करता असा मागून आपल्या ॲम्ब्युलन्सच्या मागून तो आला हळूच, म्हणजे 2 भावांना समोर आहे. आणि जितेंद्र सिंग शर्मी यांना सांगतो की मला वडिलांचं शेवटचं दर्शन मिळते. ठीक आहे, वडिलांचं शेवटचं दर्शन. तर तो गेला तिकडे ॲम्ब्युलन्समध्ये, हळूच त्याने ते पीठ उघडलं आणि वडिलांच्या हाताची डायमंड रिंग आहे. वडिलांना हात लावलेला कोण नव्हता, पण वडिलांच्या डायमंड रिंगला हात लावलेला कोण नव्हता. इथपर्यंत माणूस आपली कुठल्याही खेळायला जाऊ शकतो. तो एक अनुभव सांगतो की आईच्या मंगळसूत्र गळ्यामधलं किंवा वाया कानाच्या किंवा नाकामधलं ते मुलांनी ते काढलं. काही काय करायचं, गेलेल्या आई वडिलांचे फण घेतले, जमिनीच्या वगैरे पेपरावरती इकडे आई वडिलांचे फण घेतले. माणूस स्वतःला विकून टाकतो. माणूस फोन करू शकतो, जर त्याची ऑफिसमध्ये त्याची पोस्ट मिळाली नाही किंवा तो कसा गेल्यावरती मला त्याने दिली पोस्ट, आणि ह्या सगळ्या बंधावर माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. माणूस आपली तत्व लिहू शकतो या गोष्टी.
मागचं शेवट तुम्हाला मुलाला कोणतरी वाचण्यासाठी नवा करा मागचं शेवट तुम्हाला बोलून ठेवा दोन मला वचन आता ओके. आता मी तुम्हाला जर सांगितलं की माझ्याकडे दोन मूर्ती आहेत. किती मूर्ती आहेत? दोन मूर्ती आहेत. एक परमेश्वराची मूर्ती आहे, देवाची मूर्ती आहे आणि एक सैतानाची मूर्ती आहे. ठीक आहे? ओके. एक देवाची मूर्ती आहे आणि एक सैतानाची मूर्ती आहे. आणि मी जर तुम्हाला सांगितलं की आता ही प्रार्थना आता हे संपल्यानंतर तुम्ही एक मूर्ती घरी घेऊन जाऊ शकता. तुम्ही कुठली मूर्ती न्या? जोडणे नक्की बघा बदलायचं ना. कुठली मूर्ती न्या तुम्ही? देवाची मूर्ती न्या. ओके. आता बदल आहे, थोडासा बदल आहे. बदल एवढाच आहे की देवाची मूर्ती जी आहे ती लाकडाची आहे, साधी लाकडाची कुठं मूर्ती. आणि सैतानाची जी मूर्ती आहे ती 24 कॅरेट गोल्ड आणि त्याच्यामध्ये डायमंड वगैरे लागलेले आहे. आता मूर्ती मोठी मला विश्वास पटत नाही. मग आपलं एक्सप्रेशन सुरू झालं येशू ख्रिस्तांच्या अंतःकरण आहे काय पडलं नो प्रॉब्लेम अशा रीतीने आपलं तत्व आपलं एक्सप्लेनेशन करायला सुरुवात केली. नाही एक्सप्लेनेशन कारण माणसाची तत्व पैसा बघितल्यामुळे माणसाची तत्व बदलते. मागच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 8 मध्ये अध्याय 8 उघडा. मागच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 8 ते अध्याय 10 याला वाटेवरचा अध्याय म्हणतात. वाटेवरचा अध्याय का? कुठली वाट? येशू ख्रिस्त यरूशलेमच्या वाटेवरती आहे आणि तो 3 वेळेला अध्याय 8 मध्ये अध्याय 9 मध्ये अध्याय 10 मध्ये येशू ख्रिस्त 3 वेळेला शिष्यांना काहीतरी सांगतोय की मला ठार करणार आहे, क्रुसावरती खेळणार आहे. पण शिष्य म्हणजे तू शिष्य म्हणजे आपण त्यांना कळत नाही. 3 वेळेला त्यांचं काहीतरी सुरू आहे. काय सुरू आहे? तर अध्याय 8 वचन 31 बघा. अध्याय 8 वचन 31 वाचतो. तो त्यास असे शिक्षण देऊ लागला की मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःख भोगावी, वडील मंडळ, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे. ओके. तर येशू ख्रिस्त आपल्या मृत्यूविषयी सांगतो. लगेच 32 या वचन 31 वाचा. लगेच वचन 32 मध्ये काय आहे? ही गोष्ट तो उघड बोलत होता तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन त्याला दटावू लागला. वेळ होतास कोण पेत्र. पेत्र अरे बाबा तू असं कसं म्हणतो? तुला माहिती आहे तू काय म्हणतो? असं नको तू म्हणू. तू आला इथे सगळ्या शत्रूंना ठार करण्यासाठी मारण्यासाठी आणि तू किंग आहे, राजा आहे आणि तुझ्या राज्यात आम्हाला हे सगळं मिळणार आहे. हे पेत्राच्या मनात विचार केला. त्याला स्वर्गीय काय त्याचा कळत नाही. हे चाललेलं आहे. अध्याय 9 मध्ये बघूया. अध्याय 9 वचन 31 सेकंड टाइम येशू ख्रिस्त सांगतो आपल्या मृत्यूविषयी. अध्याय 9 वचन 31. कारण तो आपल्या शिष्यांना शिकवित होता. तो त्यांना असे सांगत होता की मनुष्याचा पुत्र माणसाच्या हाती दिला जाणार आहे. ते त्याला जीवे मारतील आणि मारला गेल्यानंतर 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. पुन्हा एकदा येशू ख्रिस्त आपल्या मृत्यू की त्याला मारलं जाईल. लगेच वचन 33 आणि 34 मध्ये. लगेच तिकडे 33 आणि 34 मध्ये काय सुरू आहे? 33. पुढे ते कफरनहूमात आले आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता? ते गप्प राहिले, कारण सर्वात मोठा कोण याविषयी त्याची वाटेत चर्चा चालली. त्यांची काय चर्चा सुरू होती? जेव्हा दुसऱ्या वेळेला ख्रिस्त सांगतो तेव्हा त्याची काय चर्चा सुरू होती? सर्वात मोठा कोण? तू मोठा, तुला कुठलं मिळणार, मला कुठलं मिळणार आणि तू कोण होणार आहे, तू अध्यक्ष होणार, तू कोण हे होणार आहे. त्यांची सगळ्यात मोठी कोणाची चर्चा आहे. त्यांना कळत नाही येशू ख्रिस्त काय सांगतो. आणि 3ऱ्या वेळेला अध्याय 10 मध्ये वचन 33 मध्ये वचन 33 वाचा. पहा, आपण वर येरुशलेमेत जात आहोत. तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री यांच्या स्वाधीन करण्यात येईल. पुन्हा एकदा येशू ख्रिस्त आपल्या मृत्यूविषयी सांगते की स्वाधीन केलं जाईल, हार केलं जाईल. लगेच वचन 35 मध्ये लगेच 35 मध्ये काय होत आहे? जब्दीचे दोन्ही मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. जब्दीचे मुलगे याकोब आणि योहान आणण्यासाठी काय केले? एकाला डावीकडे आणि एकाला आम्हाला उजवीकडे असे आम्हाला तुमच्या स्वर्गामध्ये जागा तिथं मागण्याचं काय केलं. म्हणजे 3 वेळा बरोबर आपल्याविषयी
येशू ख्रिस्ताचं दुःख सहन सुरू आहे, तो स्वतःच्या मृत्यूविषयी बोलतोय, पण शिष्य म्हणजे आपण वेगळ्याच दुनियेमध्ये आहोत. मला काय होतं याच्यामध्ये कोण मोठा, मला काय मिळेल, मला कुठला पुरस्कार वगैरे मिळेल किंवा मला कुठला पद वगैरे काय मिळेल, मला कसं हे सगळं सुरू. पुढे मागच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 6 मध्ये वचन 7 ते 9 येशू ख्रिस्त जेव्हा शिष्यांना आठवतो काय गोष्टी घेऊ नका, तो शिष्यांना सांगितलं. काय सांगतो मागच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 6 वचन 7 ते 9 वाचा. नंतर त्या 12 जणांना आपल्या जवळ बोलावून तो त्यांना जोडी जोडीने पाठवू लागला. त्याने त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला आणि त्यास आज्ञा केली की वाटेसाठी काठीपासून दुसरे काहीही घेऊ नका, भाकरी, जोडणा किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. व्हेरी गुड. ओके, तर ख्रिस्त सांगतोय 3 गोष्टी घेऊ नका. नंबर 1 जोडणं घेऊ नका, नंबर 2 पैसे घेऊ नका, नंबर 3 भाकरी आणि अंगरखा घेऊ नका. ओके, तर पहिलं सांगतो की जोडणं घेऊ नका. का तुम्हाला फुकट दिलेलं आहे सगळं, म्हणून तुम्ही देखील फुकट द्या, काय घेऊ नका. जोडणं घेऊ नका म्हणजे जोडण्यामध्ये टाकण्यासाठी नाही. नंबर 2 पैसे घेऊ नका, कारण पैसे असल्यावरती मनुष्य फोकस करू शकत नाही. तर तुमचं सगळं लक्ष, तुमचा सगळा फोकस हा फक्त शुभवर्तमानामध्ये असू दे, फक्त देवामध्ये असू दे. कारण पैसे असल्यावरती तुमचा फोकस नक्कीच वाढतो, म्हणून पैसे घेऊ नका. नंबर 3 भाकरी आणि अंगरखा घेऊ नका. बरोबर का? संपूर्णपणे परमेश्वरावरती अवलंबून राहा. जर तुम्ही परमेश्वराचं काम करत असाल तर परमेश्वर भाकरी तुम्हाला नक्कीच देईल, त्याच्यावर हा मुद्दा आहे. तुम्हाला माहीत आहे की आपलं पालघरला जी मोठी आपली आता कलेक्टर ऑफिस बनलेले गेल्या तुम्ही तिकडे कलेक्टर ऑफिस बनलेलं, मोठ्या बिल्डिंग बनलेलं कलेक्टर ऑफिस आणि संपूर्ण एज्युकेशन ऑफिस, शिक्षण विभाग इकडे आहे. मोठ्या 5 इमारती आहेत. तर त्या गावाचं नाव आहे कोळगाव. कोळगाव होतं तिकडे 133 कुटुंब आहेत. किती कुटुंब आहेत तिकडे? 133. अतिशय आनंदामध्ये राहायचे लोक, एकमेकांच्या घरात जायचे, शांतीने आणि आनंदाने सौख्याने त्यांचं चाललेलं जबरदस्त जीवन चाललं. 133 कुटुंबाचं कोळगाव, संपूर्ण गाव एकत्र होतं. आत्ता जेव्हा काही वर्ष अगोदर तिकडे या इमारती आहेत कलेक्टरच्या इमारती आल्याबरोबर आणि एज्युकेशन ऑफिसच्या इमारती आल्याबरोबर तिकडचे त्या गावामधले जमिनीचे भाव 10 पटीने वाढले, 10-20 पटीने वाढले. एकरवर जे भाव होते ते कुठे होते, लाखोने भाव वाढले. जो मला वाटतं काहीतरी 3-4 लाख गुंठा होता, तो आत्ता तिकडे 45-50 लाख रुपये गुंठा आहे आणि निरपणे. हे बदलल्यावरती गावामधली संपूर्ण शांती. एक पण केस नव्हती त्या गावामध्ये, पोलीस केस. आज तुम्ही जा 39 पोलीस कोर्ट केसेस आहेत, 39 कोर्ट केसेस त्याच्या गावात. एकमेकांचं पण तोंड बघत नाही. आता भावाबरोबर बहीण आणि आई वडील आणि मुलं वगैरे बाहेर काही मुलं होती, त्या मुलांनी सोडून ते इथे आले मोठ्या हिशाब करण्यासाठी, सेंटीमीटरचा हिशोब करण्यासाठी ते इकडे आले. गावामध्ये संपूर्ण शांती गेली पैशावर. अगदी बरोबर आमच्या ठिकाणी आम्ही म्हणायला सरासरी आहोत, इकडे सुद्धा सेम झालं. तिकडून जी बुलेट ट्रेन गेली, त्या बुलेट ट्रेनमध्ये ज्यांची जमीन आली त्यांनी खूप लोकांना, ज्यांची जमीन गेली त्यांना भरपूर पैसे दिले, म्हणजे बाजारभावाच्या 5 ते 6 पटीने जास्त पैसे. एवढी भांडणं वाढलेली, काही भाव एकमेकांचं तोंड बघत नाही. जेव्हा ती जमीन मोडण्यात आणि ते पैसे वगैरे आले भरपूर भांडण. तर जेव्हा पैसा आला की ह्या अशा म्हणून वि.स. खांडेकर आपले वि.स. खांडेकर एक सुंदर वाक्य सांगतात. ते काय सांगतात की जो माणूस मानतो की पैसा सर्व काही करू शकतो, आहे का? काय सांगतात की जो माणूस मानतो पैसा सर्व काही करू शकतो, तो माणूस पैशासाठी काहीही करू शकतो. तो माणूस पैशासाठी काहीही करू शकतो. पुढे गौरगोपाल दास एक सुंदर वाक्य सांगतात. ते सांगतात की काही माणसं एवढी गरीब असतात, एवढी अत्यंत गरीब असतात की त्यांच्याकडे फक्त पैसा असतो. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे जर फक्त पैसा असेल तर तुम्ही जगातले सगळ्यात गरीब व्यक्ती आहात. म्हणून आपण किती श्रीमंत आहोत हे कसं ओळखायचं?
आपण किती श्रीमंत आहोत हे कसं ओळखायचं? तर पैशाने विकत घेऊ शकत नाही अशा किती वस्तू आहेत तुमच्याकडे, तेवढे तुम्ही श्रीमंत आहात. पैशाने विकत घेऊ शकत आता कुठल्या वस्तू आहेत? झोप पैशाने विकत घेऊ शकतो. किती झोप आहे तुमच्याकडे? आरोग्य, किती आरोग्य आहे, किती शांती आहे, किती आनंद आहे, किती सौख्य आहे. ह्या गोष्टी ज्या माणसाकडे जेवढ्या जास्त असतात तेवढा तो माणूस जास्त श्रीमंत असतो. असं नाही, फक्त पैशाने नाही. म्हणून असं सांगितलं जातं की जब जेब में हो पैसे तो सब पूछते हैं आप हो कैसे. जब जेब में हो पैसे तो सब पूछते हैं आप हो कैसे. और जब आप हो जाओगे कंगाल तो कोई नहीं आएगा पूछेंगे आपका हाल. म्हणून प्रिय मंडळी, पैसा असा वापरतो पण त्याचं गुणान पाहून किंवा फक्त भाकरी किंवा त्याच्यासाठी काही करण्यासाठी ते फक्त नसतं. मला एक आठवते की एका पॅरिसमध्ये असताना तीन भावांची केस. तिथं भाऊ सकाळी 8 वाजता आले. तिथं भाऊ आम्ही दलनपूर बसलेलो तिकडे आणि प्रार्थनेला सुरुवात केली आणि 10 मिनिट प्रार्थना वगैरे केली. आणि मग प्रार्थना झाल्याबरोबर लहान भाऊ उठला आणि कारण ते लहान भावाला सगळ्यात कमी पगार होता. त्याला फक्त 20,000 रुपये पगार होता. बाकीच्या 80,000 1 लाख रुपये पगार होता. तर लहान भाऊ उठला आणि त्याने इथपर्यंत हात जोडले कोपऱ्यापर्यंत आणि तो सांगतो, फादर मी खरंच सांगतो मला ह्याच्यामधून काहीच नको, खरंच काही नाही, अजिबात नाही. मला फक्त 2 क्षणाची शांती हवी बस. किती जगणार होता तो हे नाही काय करणार. तो सांगतो आता मला शांती हवी आहे. म्हणून तुम्ही कुठेही सांगा इकडे सही करायला तयार. तुम्हाला सांगू दिलो योगानुकरण करू 7 मिनिटामध्ये ती केस येऊन आणि सह्या घेऊन संपली. 7 मिनिटं. म्हणून आपलं लक्ष कुठे आहे? जागतिक बाबीकडे, स्वर्गीय बाबीकडे. अब्दुल कलामला एकदा विचारण्यात आलं की तुम्ही एवढे आनंदित असताना आनंदाचं रहस्य काय, त्या उत्साहाचं रहस्य काय? तर अब्दुल कलाम सांगतात की जेव्हा जीवनामध्ये ज्या व्यक्तीला मी भेटतो, मग तो कुणी असो, रिक्षावाला असो, मंत्री असो, कुणी मोठा छोटा कुणी असो, मी मला स्वतःला पहिला प्रश्न विचारतो की मी या माणसाला काय देऊ शकतो. आता मी या माणसाला काय देऊ शकतो, त्याची कशी सेवा करू शकतो. आता आपण जिकडून बघतो तिकडून माणूस ओरपाटाचा प्रयत्न करत बसतो. मला काय मिळेल या नाट्यामधून, मला काय मिळेल या प्रॉपर्टीमधून, मला काय मिळेल घरामधून, मला काय त्या पैशामधून, मला काय मिळेल ओरपाटाचा प्रयत्न करतो. तर मी काय देऊ शकतो. आणि शेवटचं उदाहरण मला सांगायचं आहे. रॉकफेलरचं उदाहरण तुम्ही ऐकलं असेल. रॉकफेलर त्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल. 19व्या शतकामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती. आता जे श्रीमंत आहे त्याच्या समोर काहीच नाही. इलॉन मस्क जे श्रीमंत आहे ते त्याच्या समोर काय असतं, खूप श्रीमंत व्यक्ती पण पैशाचा एक नंबरचा हावरा. पैसे देऊन पैसे होतो. तर 52व्या वर्षी हा व्यक्ती आजारी पडला. अगदी जर्जर आजारी. जगामध्ये बेस्ट डॉक्टर आणि त्याची सगळी उत्तम डॉक्टर. त्यांनी सांगितलं फक्त तू काही महिने जगणार आहेस बस. तर कोणीतरी त्याला सांगितलं की स्वामी विवेकानंद तिकडे आलेले तुम्ही बघा. आणि सांगितलं कुठे जायचं स्वामी विवेकानंद. तरी तो गेला भेटण्यासाठी आणि स्वामी विवेकानंदांनी त्याला एकच मंत्र दिला. 1 तास ते बोलले आणि सांगितलं की तू आता तुझी संपत्ती वाटायला सुरुवात कर. त्याला पटलं की काय झालं. तो आला, त्याने रॉकफेलर म्हणून संस्था उघडली आणि त्या संस्थेमधून शाळा, अनाथालय, आश्रम आणि ओल्ड एज होम मध्ये सगळं त्यांनी पैसे वाटायला आणि सगळं हे करायला सुरुवात केली. आणि हा जो माणूस रॉकफेलर 52व्या वर्षी जो मरणार होता तो 92 वर्ष जगला. इतिहास होता 92 वर्ष जगला आणि 52व्या वर्षानंतर तो स्वतः लिहितो की माझं सगळ्यात आनंदी जीवन हे 52व्या वर्षानंतर सुरू झालं ते 92 वर्षापर्यंत. म्हणून शांत राहतो. आपण आपला आनंद जागतिक बातमीमध्ये शोधतो की स्वर्गीय बातमी.
वसीम व भक्तासाठी प्रार्थना एकत्र आमच्या स्वर्गीय बाबा, नमो कृपा पूर्ण पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पितात कामगारास पाठवून दे. त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझं वचन सांगावे म्हणून तू त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावा. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा प्रभू, ज्याला तू पाठवलेस, त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगांत जिवंत राहतो व राज्य करतो. आमच्या स्वामी मरियमाने भारताच्या कैवारिणी, संत थॉमस भारताच्या प्रेषिता, संत गोन्सालो गार्सिया, संत फ्रान्सिस झेवियर आमच्या धर्मप्रांताच्या आशीर्वादांनो, बाळशूच्या संत तेरेसा धर्मप्रसाराच्या कैवारिणी, आपण प्रार्थना करूया. हे
देवा, तू आश्चर्यकारक साक्रामेंटात आपले दुःख उमरण्याची आमच्यासाठी स्मरण केली आहे. तर आम्ही तुझे शरीर त्यांचे पवित्र रस अशा प्रकारे आदरापैकी आम्ही तुझ्या कारणाचे फळ आपल्या लक्ष भोगावे असेल का, म्हणून आम्ही तुला धन्य देतो. सोती युगाने जिवंत राहतोस व राज्य करतो. धन्यवाद एकत्र. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त आहे, तुमचा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो. त्याचे अति मूल्यवान रक्त धन्य असो. आकाराच्या अति पवित्र साक्रामेंटात येशू धन्य असो. त्याद्वारे पवित्र आत्मा धन्य असो. अति पवित्र मंडळात देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि विश्वविद्या प्रसंग धन्य असो. तिचे गौरवमय सदनाई धन्य असो. मरिया कुमारी माता याचे नाव धन्य असो. संत जोसेफ तिचा अतिव्रत कधी धन्य असो. देव आपल्या दुःखाला संताप केलेली धन्य असो. अंतिम गायनाबद्दल मी मुद्दाम फादर ॲश्ली भंगार याची ओळख करून दिली नाही. त्यांचं प्रवचन हीच त्याची ओळख आहे. सकाळी मी सांगितलं की आपण बरेच यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओ पाहतो. संपूर्ण महाराष्ट्र जगभर त्याचे पसरलेले आहेत आणि अतिशय नम्र, ज्याप्रमाणे त्यांनी प्रवचन केलं अतिशय नम्र अनेक लोक. आता ते आपल्याकडे बँगलोरवरून निघून आले. 3.5 तास प्रवास करून एक ट्रेन चुकली, 1 तास थांबले. आपल्या प्रेमाखातर ते इथे आलेले आहे. आपल्या नंदगाव चर्चमध्ये सहाय्यक धर्मगुरू आणि प्राचार्य 9 वर्ष काम केलं. पालघरला काम केलं. ते अनेक धर्मबांध्य त्या पादरांना त्यांनी मदत केलेली आहे. अनेक लोकांना ते मदत करत आहे आणि त्याची संपूर्ण ओळख तुम्हाला मी आता करून देणारच नाही. हळूहळू त्याच्या प्रवचनाद्वारे त्यांची ओळख होणार आहे. खरं म्हणजे ते आपल्यासाठी असंही धर्मप्रांतासाठी देणगी आहे. कारण ते खरं म्हणजे भाईंदर उत्तर ते सहज मुंबई धर्मप्रांतात गेले असते, परंतु त्यांनी वसई धर्मप्रांताची निवड केली. त्यामुळे आपण तेवढा धन्यवाद देऊया. आणि माझं आम्ही तुमच्यासाठी काही दिवसाबद्दल त्यांच्या वडिलांना निवडण्यात झाले. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर त्यांना आनंदाचे जीवन द्यावं. माझं तुम्ही जे काम करत आहात आम्हाला तुमचा खरोखर अभिमान आहे आणि आमच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहे. आता कुटुंब समिती जी आहे त्यांना सूचना आहे एक अर्धा तास त्यांच्यासाठी शिक्षण घेऊन सभा असेल सर्वांनी थांबावं.